नेहमी ना आमचं असंच होतं. हंपीला जायचं म्हणजे जिथे आपण 12:50ला पोहोचणार होतो आता ती पोहोचणार आपण 1:52ला. मंडळी नो तुम्ही बोलाल हंपी हा प्लॅन कसा झाला? रानू मुंबई की रानू. मी रुपेश भोईर आपल्या मन मौजी यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आता आपण चाललो आहे हंपीला आणि आपली ट्रेन आहे 9:55ची. पण आपल्याला प्लॅटफॉर्म नाही माहिती. आता मगाचपासून मी शूट नाही केलं कारण आपल्याला ठाण्याला पहिले येणं महत्त्वाचं होतं. कारण एक वेळ ठाण्याला आपण टाईमपास करू पण परत अंबरनाथवरून कधी येणार त्याच्यामुळे पटापट मग इकडे आल्यावरती आम्ही जेवून घेतलं आणि आता विशाल आणि संपदाची आम्ही वाट बघतोय. आणि आपल्याला चेक करते की आपली जी हॉस्पेट आहे गाडी हंपीची ती कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आहे कारण ती ऑनलाईनच कळेल, इकडे काही कळत नाही आहे. सो बाकीच्या गोष्टी तुम्हाला कसा प्लॅन झाला हंपीचा हे तुम्हाला मी हळूहळू एक्सप्लेन करेन. मंडळीनं विशाल आणि संपदा आलेत आणि हा यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे. कुठे डब्बा लागणार, कुठे आपल्याला उभं राहायचं आहे. तर 9:55ची आपली ट्रेन आहे. तर आता अजून तरी पण 15 मिनटं आहेत. पाटुंगाला पोचले गाडी. सो आपण का प्लॅन केला हंपीचा पूर्ण तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्लॅटफॉर्म नंबर 7 मुंबई दिग्दर प्लॅटफॉर्म क्रमांक 7. नेहमी ना आमचं असंच होतं. असं जागेवर बसून थोडं चालून आमचा डब्बा येणार असं कधीच झालं नाही. पूर्ण लांबपर्यंत चालून जायला लागतं. हंपीला जायचं हंपीला. अभी मजा आएगा ना भिड़ो. समय में प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर आ रही है 1119 डाउन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल हॉस्पेट सुपरफास्ट एक्सप्रेस is arriving shortly. Engine is as follows: SLR and Divyang Bhajan. First, general bogie. Second, third, A1, 5th, D1, 6th, D2, 7th, S7, 8th, S6, 9th, आपण फायनली बसलेलो आहे गाडीमध्ये. तर आपली ही मिडल आणि ही आपली खालची आणि मिडल. बाकी वरच्या अप्पर ज्या सीट आहेत त्या दुसऱ्यांच्या आहेत. फायनली आपण चाललोय हंपीला. मंडळी नो तुम्ही बोलाल हंपी हा प्लॅन कसा झाला? प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चॉईस होत्या की कुठे जायचं. आणि हंपी हा नाव फक्त मी आणि अक्षताने ऐकून होतं. बाकी विशाल आणि संपदाची वेगळी चॉईस होती. म्हणजे वेगळ्या ठिकाणी जायचं होतं. अक्षताला पण वेगळ्या ठिकाणी जायचं होतं. तर मग भांडणं नको म्हणून आम्ही एक प्लॅन केला. तो आता तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. Lights, camera, action. बोला गणपती बाप्पा. मंडळींनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपला. तर हंपी हे कर्नाटकाच्या बॉर्डरला आणि ते आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. तर आमचा मित्र ऑलरेडी म्हणजे माझा मित्र पंकज ऑलरेडी जाऊन आलेला. त्याच्याबद्दल थोडी मला माहिती होती पण लकीली तोच प्लेस आला आम्हाला फिरण्यासाठी. असं नाही की तोच येणार होता कारण काही अजून 3-4 जे आम्ही नावं टाकली राजस्थान काश्मीर वगैरे ते पण येऊ शकतात पण नाही आले. तो लकीली हंपीच आला. त्याच्यामुळे थोडाफार आम्ही अभ्यास केला आणि त्यांनी पण आम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या की हंपी असं आहे, हंपी माझ्या बघायला हे ते तुम्हाला कळेलच. तुम्हाला सांगेल CST टू हॉस्पेट हे आपलं डिस्टन्स काहीतरी 14 ते 15 तासांचं आहे आणि आपल्याला हॉस्पिटलला उतरायचं. सो आम्ही म्हणजे आमचा जो काही फ्रेंड सर्कल आहे त्यांनी आतापर्यंत ट्रॅव्हलिंग केले म्हणजे फिरायला वगैरे गेलो पण आम्ही कोकणात जास्त करून गेलो. रत्नागिरी, कणकवली ह्या साईडला गेलो पण आम्ही फर्स्ट टाईम आता आउट ऑफ महाराष्ट्र चाललो आहे. तर एवढ्याला आमचं जे आमची ट्रॅव्हलिंग पहिल्यांदाच आहे.
बघू कसा काय एक्सपिरियन्स आहे. CST आता आपण जे आहेत ना, आता आपण कल्याण क्रॉस करून आता लोणावळा स्टॉप आहे. तो डायरेक्ट कधी आहे 11:53 ओके. नंतर पुणे, गुरुवाडी, विजापुरा. आपल्याला आपण जर फिरायचा प्लॅन केला ना नंतरचा तर इथे पण येऊ, सोलापूर, अक्कलकोट. आणि आपला जर स्टॉप बघाल ना तर हॉस्पिटल बघा 12:50 आहे, पण अजून एक हाफ ॲन आवर लेट आहे. बघूया गाडी कव्हर करते की नाही. आपण दुपारी 12:50 पोहोचणार तिकडे. आपण उद्या भेटूया आता. तर आपण पोचलोय तर लोणावळ्याला थांबले आता ट्रेन. जसं जसं पुढे जाईल तसं तसं थंडी वाढत जाईल. लोणावळा. सुप्रभात मंडळी. आमचे पब्लिक अजून पण झोपले आणि आता वाजले 8. अजून आपल्याला 4-4.5 तासाचा प्रवास आहे. शिक्षण आलं ते तर माहिती नाही आपल्याला. तर मंडळीने तुम्हाला बोललेलो मी हम्पी म्हणजे तिकडे आहे ना आपला असं वास्तुशैली आहेत, तो इतिहास आहे, तो आपल्याला हुबेहूब पाहायला मिळणार आहे. कारण तिकडचे जे पर्यटन स्थळ त्यांनी केले त्याला कोणी हटवू शकत नाही, त्याला कोणी हे करू शकत नाही. ते सगळ्यांना डिमॉलिश केलेत. आणि तिकडे ना मंदिरं वगैरे सगळी प्रॉपर आहेत की जिथून आपली विठ्ठलाची मूर्ती जिथून विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला घेऊन गेलेली. सो असं काहीसं आहे तिथे. राणीचं म्हणजे महल, कमल महल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता जे मी वर्णन करतोय ते आपण आज तरी फिरू नाही तर उद्या फिरू. आता आपण जाणार आहेत तरी पोचू, पण 1 वाजेपर्यंत पोचू. सो त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मग बाहेर पडूया. मग आज काय 2-3 प्लेसच करता येतील आणि मग नंतर बाकीचे आपण उद्या करणार आहेत. इतिहास आपल्याला जो काही बघायला मिळणार आहे तो हम्पीला बघायला मिळणार आहे. इवन हनुमानाचा जन्म, सुग्रीव, किष्किंधा नगरी. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहेत आपण. तर मंडळींनो हे बघा, आम्ही अशी पिशवी केले कचऱ्यासाठी. तर तुम्ही पण आले तर ट्रेनमध्ये फेकू नका, असं पिशवीमध्ये फेका आणि मग तुमचं काय कोणतं स्टेशन असेल तिथं उतरल्यानंतर डस्टबिनमध्ये टाका. इट्स टी टाईम. तर मंडळींनो आता आलंय बागलकोट आणि तब्बल 1.5 तास ट्रेन लेट आहे. म्हणजे जिथे आपण 12:50 पोचणार होतो आता ती पोचणार आपण 1:52. 1.5 तास पण 1.5 तास ट्रेन लेट. जाणार कधी, फ्रेश होणार कधी, फिरणार कधी बघू. आता पुढे जर कव्हर केली, अजून 3 ते 4 स्टेशन बाकी आहेत, जर त्याच्यामध्ये जर कव्हर केली तर उत्तम गोष्ट आहे. हे हारू झालेले आहेत आता. रानू मुंबई की रानू, साठी रानू मुंबई की रानू, पाया पाया चला तरपुल्ले तरपुल्ले. मुंबई की रानू, रानू मुंबई की रानू. आपण फायनल इथे पोहोचलो आता हॉस्पिटलला. पण आपल्याला कळत नाही कुठून बाहेर जायचं ते. ही साईड आहे की ती साईड आहे समोरची, कारण जिकडून जात आहेत सगळी लोक तिथूनच चाललोय आपण.
आणि ही जी ट्रेन आहे ना आपल्याला जाण्याच्या वेळेस आहे. हॉस्पेटे जंक्शन. तुम्ही उतरले ना की सरळ लेफ्ट साईडला चालत यायचं, तिथून बाहेर निघायचं आणि आपले हॉस्पेटे जंक्शन. आणि इथेच ना ऑटो लागलेले असतात, म्हणजे ते विचारत असतात की ऑटो कुठे आहेत, पण आपण ऑलरेडी बुक केलेली. मंडळींनो, आपण आलो हॉस्पिटल स्टेशनवरून इकडे आपल्या जिथे आपण रूम बुक केलेले न्यू हम्पीला. आणि मस्तपैकी आपण फ्रेश वगैरे झालो आणि मग आता आपण चाललो आहे फिरायला. तर त्याच्यासाठी आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं रूम्स वगैरे मी दाखवेन आणि आपण जिथे जिथे फिरणार आहे त्याची इन्फॉर्मेशन देईल. चलो बाय बाय.